नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं 5व्या दिवसात। तर आज आहे गणपती बाप्पाचा 5वा दिवस। तर जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की 5व्या आणि 6व्या दिवशी गौरी पूजन असणार आहे। तर आज आम्ही आता चाललोय नदीवरती गौरींना आणायला। तर आम्ही तिथून ते खत घेऊन येणार। तर ती कसं करतात, काय करतात ते मी तुम्हाला दाखवते। आता आम्ही निघालोय। आम्ही व्लॉगची सुरुवात खूप लेट केली बिकॉज जसं की तुम्ही बघितलं कालच्या दिवसात पायाला लागलेलं वगैरे वगैरे, म्हणून मी लेट उठली आणि मग सगळं आवरावर येते आणि नंतर थोडासा अनबन झाली म्हणून मी थोडीशी अपसेट होती। सो मी आले, आता व्लॉग स्टार्ट केले आम्ही। आता आम्ही इव्हनिंगचे वाजलेत समथिंग 5 o'clock वाजला ना। तर वी आर गोइंग ऑन नदी आणि तिकडे आता कसं करणार, कसं आणणार, मग इकडे आल्यावरती सजवणार। तर आपण ते पण बघूयात। तर चला जाऊया नदीवर। तर हे आहे आमचं देवघर जिथे आता गौरी बसणार आहे। इथे गणपती बाप्पा आहेत आणि इकडे देवी आहे। आता आमची गौरी येणार आहे। तर आम्ही आता आणायला चाललोय नदीवरती। मग तिथून आल्यानंतर काकू सजवणार आहेत है ना, साडी बिडी नेसवणार आहे ना। आणि ही आमची गौरी याची साडी, ही जी तुम्ही बघितली असेल आता ट्रेंडिंगला ही साडी। तर आम्ही हीच आणली आता इथे सजवणार। मग तुम्हाला सगळी प्रोसेस मी दाखवते। आता आपण जाऊया नदीवर, चला। गाईज, स्ट्रगल इज रियल। आम्ही चाललोय पाण्यातून तप्त। ऍक्च्युली गौरी आणायला हो, थांब आता। ऍक्च्युली बिन चपलेचं जायचं असतं गौरी आणायला। म्हणजे या बाकी सगळ्या ज्या चालल्यात ना त्या सगळ्या बिन चपलेच्या चालल्यात आणि मला लागलं म्हणून मी चप्पल घातली। जसं की आता ढोलचा आवाज येतो, आता ढोल पण पाठवून येतो आमचा। गाईज, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे ना, तसं आहे ही मॅडमचं। चला असं बांधावरून चालून, हे पाणी स्वच्छ आहे खूप। तुम्ही पाणी बघितलं ना, खूप गढूळ झालेलं, आता स्वच्छ। आमची ढोलवाली मंडळी पण आली आहे पाठीमागे। बाकीचं राहू दे, ह्यांचं बघून घ्या, ह्यांचं बघून घ्या।
दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव जय देव. बोला तर पीताम सरसोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाये सदना. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. तियो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव जय देव. लाईट गेली आमची. सो समजून घ्या आता. हे ज्यांच्याकडे टॉर्च आहेत मारा ना जरा. लाईट नाही ना. जनरेटर मागवले लाईट मंगाव. हा जनरेटर सांगितलं नदीवर आहे. बोला गौरी माता की हे आणून ठेवलं इथे. आता आपण पूर्ण साज शृंगार करणार आहोत. साडी वगैरे नेसावून. आता आमची गवर सुद्धा आली आहे. मग आता घरी बसून काय करणार, म्हणजे आज जे काय असेल ते संध्याकाळी असेल आमचा प्रोग्राम फुगड्यांचा वगैरे वॉडेवर. मग आता आम्ही असेच निघालोय त्या दिवशी सारखंच, जसं तुम्ही दुसऱ्या दिवशी बघितलेलं. दुसरा दिवस होता ज्या दिवशी गणपतीचा. तर आम्ही ह्या रोडला निघालेलो आणि आम्हाला हा रोड फार आवडला असा प्रचंड. तर आम्ही आता इकडे परत चाललोय, म्हणजे असंच राऊंड मारायला. बघा सगळे भाऊकी आम्ही सगळे चाललोय असंच फिरायला. चलो चालत राहा. थांबा. तर गाईज ही आमच्या कोंडगी गावातली अस्सल कोंड, म्हणजे इथलं खूप असं रहस्य आहे. तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते, पण तात्पुरता याचं आउटवाला टेक्स्चर बघून घ्या. कसली ग्रीनरी आहे. काय बोललास परत बोल. जेव्हा सगळ्याचे 7 ब्लॉग होणार आहेत ना 7 दिवसांचे, तेव्हा बघणाऱ्या सगळ्यांची मीटिंग लागणार आहे. आपण कुठे कुठे गेलेलो. सिटी का मारतो आपण म्हणजे मुलं मुलीला वाचवता येत नाही म्हणून मुलींनी काय करायचं मुलं मारतात. मेरे गली में हे विचार तुझे गणपती बाप्पा मोरया. चला
हे सगळं गणपती बाप्पा सांगितलं डॅश डॅश पडेल तेव्हा पडणार आहे. माझ्यावर येणार घरी बसून तेव्हा रोडाली आहे. गाईज आम्हाला अलाउड नाही केलंय. देन टू आम्ही लोक गपचूप चाललोय कोणालाही न कळू देता. आता जेव्हा तुम्ही सगळे हा व्लॉग म्हणून मला माझ्या तोंडात हॅलो गाईज व्लॉग मध्ये स्वागत आहे चाललंय माझं. पुढच्या वर्षी हे बघा हे असे असतात गावाकडचे रस्ते छोटे छोटेसे. लवकर या. कोपरा कोपरा माहिती त्यांना असल कोण काय घरी कोण पण माहिती त्यांना. बघा हे आहे खरं आमचं ट्रेकिंग. 2-3 दिवसापासून ट्रेकिंगच करतोय. हे कोण आहे? हे गपना इकडून दिसतंय पुढे तिथे मारायला जायची काय गरज होती. ठीक आहे. अरे ना घालू कशी मी गाईज मला ओसीडी आहे. हीच ती मुलगी ना तुम्ही ज्या बघा गावी येऊन काय काय करावं लागते. ही गाईज खूप ही बघा गाईज मला शहाणपणी याकू एखाद्या डेस्टिनेशनला बघण्यासाठी एवढा आम्ही स्ट्रगल करतोय यार. अजून स्ट्रगल बाकी आहे. घरी जर समजलं तर खूप मोठं स्ट्रगल इज रिअल. कम ऑन बघ आले पण ते पाठवून एवढं कव्हर केलं ते. बघा 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 गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड अरे कॅमेऱ्यात मावत नाही रे कसं घेऊ. कोण सिधी ते वाईड अँगल घ्या. वाय बे ये भैया बनवतो जरा. पुढच्या वर्षी लवकर या. हे जे 8-8, 9-9 वर्षाने मुंबईवरून गावी येतात ना त्या माणसांची अशी काय तरी. 8 वर्षानंतर येतात ते पण. हा ही बघा ही इकडे हिचं मामाचं गाव. ही मामाच्या गावाला सांगून आले की मी मुंबईला जाते. डबक्यातून बुडून बघा किती प्रेम आहे बघा कोणत्यासाठी. ये मी एक सांगतो तुम्हाला 2 शब्द. अरे मेन ब्लॉगर राहिला मागे. अभी हम कंडीशन में नहीं है मोबाइल हैंडल करने के. बघू शकता एवढा पाऊस आहे एवढा समर पाऊस बारस आहे करा एवढा आमचा पाऊस मोबाईल. आहे असं वाटतं थोड्या वेळाने एवढं पाणी येईल. हा एवढा पाऊस आहे. हा एवढा पाऊस आहे. आता स्ट्रगल बघा यांचं. मला बघू दे मला बघू दे. एकदम टॉप लेवल वाला चाललाय लेवल इथे एकदम. हा जादू उडत जाऊ शकतो. जाऊ शकतो पास लेवल पास हो गया. ये देखो मुंबईकर लावले सांगतो नाही का फक्त. अरे वर्ड मला आवाज नाही येते. चलो एकवीरा माता की जय गणपती बाप्पा जय जागे वाले गौरी माता की जय येळकोट जय बल्लार. सदानंदाचा जय असो. शिवाडी मुंबईकरचा आई राजा नॉन स्टॉप ब्लॉग शूटिंग चालू आहे इथे. हे ब्लॉग असतो ना ते
ब्लॉग का बोलतो बघा तुझं मग सिद्धू हळू चल मी फोटो काढते. हे मी पण आलं पाहिजे भाई. हो हो मॅन वर्सेस वाईल्ड. मॅन वर्सेस वाईल्ड. पण इझी वाईल्ड आहे. कोणत्यात आलेलो होत आपण मॅन वर्सेस वाईल्ड करायला. अरे या अरे या अरे क्या मारते थे. ये देखो ब्लॉगर भी आ चुकी है अंदर. ना कुठे ते रिटर्न तर गाईज आमचं येणं वर्थ होतं. यू कॅन सी दिस. अक्षरशः पाणी व्हाईट कलरचं पाणी दिसतंय पूर्ण अस्सल कोणीमध्ये आणि एवढा फोर्स नाही ऍक्च्युली. तर एवढं झाडं झुडपातून आम्ही आलो. अक्षरशः तुम्ही पाय बघितले एवढं चिखलात माखलेले पूर्ण. तर आपल्याला एक्सप्लेन करणारे सिद्धेश आणि श्रेया दोघं जण सांगतील की इथली ऍक्च्युली स्टोरी काय किंवा जे काही त्यांना थोडंफार माहिती आहे ते तुम्हाला सांगतील. तर खरंच ते थोडं बोलतात ना अशी हिस्टॉरिकल स्टोरी वाटते एकदम ऐकायला. तर तुम्ही पण ऐका ते काय म्हणतात ते बघ. हा स्टार्ट. असलकोंडीत एकदा एक पोरगा आला होता. तर आपण जी इच्छा मागतो ना ती पूर्ण होते. या ठिकाणची इच्छा पूर्ण होते. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ते बघायला गेला की काय असतं आतमध्ये जाऊन बघूया. तर आतमध्ये जाऊन त्याला दिसलेले जलपरी आणि देव दिसलेले. तर त्यामुळे त्याचा असा प्रॉब्लेम झालेला की त्याला देवाने तो श्राप दिलेला. तर तो पाणी नाही पिऊ शकत, पाणीने आंघोळ पण नाही करू शकत. का 1 वर्ष तो 1-2 वर्ष तो कसा जे होता घरात. आणि त्यानंतर ज्या दिवशी तो ऑफ झाला त्याला म्हणजे थोडं तरी पाणी पडलं ना अंगावर फोड्या येत होते. मग अशा प्रकारे तो 2 वर्षांनी जेव्हा तो ऑफ झाला त्यानंतर त्याच्या जेव्हा बॉडी आणली घरात तेव्हा पाऊस खूप चालू झाला. खूप जोरात पाऊस झाला आणि ती बॉडी पण पूर्ण फोड्याने पूर्ण खराब झालेली बॉडी. अशा प्रकारे याची स्टोरी आहे. चलो श्रेया काय बोलतेस. आपण मे महिन्यात येऊ तर आपण बघू किती खोल आहे. हा तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. आता पावसाळ्यात आलोय. देवीचं अस्तित्व पण आहे तिथे. हा ते देवीचं पण काहीतरी आहे ना ते पण सांगा. पावसाळा चालू आहे म्हणून हिरवगार आहे सगळं. आपण आणि हे पाणी कसं चालू झालं डोंगरचं ते डोंगराच्या मध्ये एक भाग होता ते देवीने लाथ मारली तर तिकडनं ते पाणी ओव्हरफ्लो होतं. आणि या गावी 12च्या 12 महिने पाणी असतं. कधी या गाव कधी हे नाही होत. चला प्लॅन फायनली सक्सेसफुल झालाय. अचानक वाला प्लॅन होता हा आमचा. घाबरून राहिला तर प्लॅन सक्सेसच नाही होणार. आणि अशा प्रकारे आम्हाला होप्स दिल्याबद्दल समर बारसकर आणि सिद्धेश बारसकर आणि स्पेशली राजचं आडनाव काय पडतं कदम ना बारसकरच ना. राज बारसकर तर आम्हाला माइंड डायव्हर्ट करण्यासाठी थँक्यू. गाणी विनी लावलेत. राज पाठी एकदा लुक दे. ए तुलाच बोलते. आणि गाईज इकडे असं भीतीचं असं काय नाही पण आपण एक बोलतो की नको 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 सिद्धू. आपण एक बोलतो ना की काय 3 सांजेच्या आत घरी जायचं असतं. नदीकडे जास्त राहायचं नाही. ही अशी गावाकडची प्रथा म्हणजे असं बोलतात. या स्टोरी फक्त कशासाठी असतात माहितीये. लहानपणी जेव्हा ती माणसं असायची ना सारखी नदीत असायची. ओके. त्यांना घाबरवण्यासाठी ते असायचं. ओके. ज्या सगळ्या स्टोऱ्या आहेत ना ते फक्त त्यांना तिकडे जाण्यापासून थांबवण्यासाठी. ओके. हे रिअलिटी मध्ये एवढं काय नाही. बाकी हे सगळं देवाचंच आहे. आमची जे तुम्ही समजताय दरवाजा झालेली पण आम्ही बाहेर निघालो तिथं. बघा ही चेहरे बघा. हे जे इनोसेंट फेसेस दिसतात ना हे मगाशी इनोसेंट नव्हते. सगळे मस्ती करत आतमध्ये आले. कुठलाच इंटेन्शन नव्हता की असं काही असेल किंवा काय. आणि आता मजबूत. गाईज जसं जाताना आम्ही किती जण गेलेलो 8, 9, 10 टोटल 10 लोक गेलेलो. पण प्रॉपर असेल कोणच्या इथे जाताना आम्ही मोजून 6 लोकच गेलो. 6 ते 7 लोकच गेलो. तर काही फट्टू लोक होती जी लोक पुढे गेली ती लोक आली नाहीत. तर आम्ही
पार केलाय असेल कोणचं जे काही होतं ते. सो वी विल बी गोईंग ना आता, कारण आरती आहे तर आरती चालू करायची. गाईस जेव्हा छत्रीने आणत आणि एका छत्रीत जायचं असतं. वाव सी किती लोक आहेत. हाऊ मच पीपल आर देयर. 1 2 3 4 7 लोक एका छत्रीत. मेरा छाता और मेरे को लोक एका छत्रीत आहेत. आमचं डोकं छत्रीमध्ये माझं. आम्ही चाललोय. स्ट्रगल इज रियल. आपला फेमस डायलॉग स्ट्रगल इज रियल. एवढा काळोखात आमचा जुगाड चाललाय. वेफर्स एकात एक टाकून रोडनी खायला भेटले पाहिजेत म्हणून. डन चलो चल आता. आणि तिकडून एवढं काळोखातून इकडे आलो दुकानात आणि फटाफट काय ना काय थम्सअप वगैरे घेतलं. बाकी काय असं कोणी खाल्लं नाही. आणि मी बेअंदाजे चालते. खड्ड्यात जर पडले गाईस तर तुमच्या आणि पुढून गाड्या येतात. बघितलं लोकांना टॉर्च देणं इम्पॉर्टंट नाही वाटत. आम्हाला व्हिडिओ कॅप्चर करणं इम्पॉर्टंट. गिम्बल आणायला पाहिजे होता रे. त्याची लाईट आहे ना. घरातून बाहेर निघल्यावर गाईज मी गिम्बल गावाला आणलाय पण तो पूजायला आणलाय. तो काय बाहेर काढत नाहीये. फक्त थोडेफार 1-2 दिवस काढलेला स्टार्टिंगचे. त्यानंतर नाहीच काढलाय. आणि बिंदास माझ्या बापाचा रोड असल्यासारखं मी रोडवरून चालते. गाईज तर हे आहे पहिलं घर जिथून आरती आमची ऍक्च्युअल मध्ये चालू होते. ही आरती झाली आता ही वाडीत येते. तर आम्ही पण पटापट चाललोय. गाईज मी खोटं नाही बोलत. मला लहानपणापासून जेव्हा आम्ही मुंबईवरून गावी यायचो मला माझे पप्पा आणि आजी मोस्ट ऑफ आजोबा पण सर्वात आधी एवढं घाबरवायचे. दे वर लिटरली लाईक की ही जागा सेफ नाहीये. म्हणजे आमचं ग्रामपंचायत जी आहे. आणि मी विचार करा एवढी डेअरिंग करते की मी तिकडे उभं राहूनच हे बोलते की ही जागा सेफ नाहीये अँड ऑल. कारण तिकडे ते झाड व्यवस्थित नाहीये. जा ना चॉकलेट पाहिजे मला. माझं चॉकलेट घेतो हा काय. ती जागा सेफ नाहीये असं एवढं लहानपणापासून सांगत आलेले कंटिन्यू. कारण तिकडे पण वावर आहे कोणा ना कोणाचा. स्टील आरती घेतात सगळीकडे. आणि आम्ही आलोय दुसऱ्या घरात ना. अनाकाच्या इथून हे आहे दुसरं घर जिकडे आरती होते. हा आमच्या वाडीतलं पहिलं घर श्याम काकांचं जिथून आरती चालू होते. इथे पहिली आरती मग दाखवेन मी सेकंड घर कोणाचं आहे. तर आता आपण आरती करूया. आलोय सेकंड घरात. पहिलं घर श्याम काकांचं. दुसऱ्या घरी आलोय हरी काकांच्या घरी अगेन. घरापासून सुरुवात केली. आता उलटा फिरणार आहे आम्ही. हे घर शेवटला असतं पण इथून आम्ही आता पाठी फिरणार आहे. कारण जे चौथं घर असतं तिकडे आज भजन आहे म्हणून. 5वं घर राम कदम. तर आता 6वं घर आहे अमोल चव्हाण आणि दाऊ चव्हाण. काळोखात कोण दिसत पण नाहीये. घरात आलोय ओमकार चव्हाण यांच्या. कारण आज बघा तिकडे त्यांच्याकडे पण गौरव बसली. हाय गणपती आणि हा नवसाचा गणपती. तर आता 8व्या घरात आलोय. 8वं घर चालू आहे आता. आता आपण आलोय राज कदम यांच्या घरात आणि 9वं घर आहे. आणि इकडे सुद्धा आमची गौरी बसते. तर बघा गणपती पूर्ण पेन. आता आरतीला सुरुवात करतो. 9वं घर म्हणजेच आमचं दुसरं घर.
सुरेश महेश आणि नरेश बारसकर यांचं आता 10वी आरती चालू आहे. घरी आले आता मनीष कदम आणि हे आहे आता शेवटचं घर 12व सागर कदम. ही आहे शेवटची आरती 12व घर. स्टील काळोख. अख्ख्या आरती आम्ही काळोखातच केल्या पूर्ण संपूर्ण. तरी पण हौसे जोश आणि कोकणकार इज ऑलवेज हाय. किचन हौजी टाइम. लाईट गेली अजूनपर्यंत. लाईट इज नॉट देअर. हो झालं आदित्य योर चलो स्टार्ट करतो आता. हौजी स्टार्ट करतोय. लाईट अजून पण नाही आली तरी पण आम्ही हौजी करतो आता. फूड कॅन्सल झाली. गाईज रात्रीचे 2 वाजून गेलेत ऑलमोस्ट. आता लाईट नव्हती मगासपासून तुम्ही बघितलं तर आता लाईट आली आहे. ह्यांचं घर आहे ह्यांचं राज समोर. हा म्हणजे आमचं सगळ्यांचं घर आहे. तर आमची गौराई मगाशी दिसली नव्हती तुम्हाला तर ही बघा. आणि हा मनीष द गरबा प्लेयर. तर आता लाईट आली आहे. आता बघू अजून किती वेळ धिंगाणा घालतील लोक. तर आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे परत. आता बघू. आज चालू होतं की जागरण करणार आहे 4 वाजेपर्यंत. लेट्स सी कोण किती वेळ जागू शकतं. आणि आमचे काकी पण आलेत. काकी दमले. काकी दम गए और वापिस खाना खा रहे. भूक लगी उनको. आणि गाईज कोइन्सिडेंटली माझ्या ड्रेसचा कलर आणि गौराईच्या साडीचा कलर मॅचिंग झालाय. चलो आता बघू गरबा घेणार. गरबा किंवा छाकडी काहीतरी घेतो. जाकडे घेतो मग गरबा घेते. चला राजभाऊ बोलले आता आम्ही चालू करतोय परत. आणि तुम्ही बघू शकता तिथे काहीच लाईट होती मगाशी आणि आता लाईट आली तर